साठी एक प्री वेडिंग करता एक लोकेशन देत आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड शहरापासून मुदखेडला जर तुम्ही जात असाल तर एक आमदुरा म्हणून गाव आहे आणि आमदुराच्या गावापासून 6 किलोमीटर अंतर राईट साईडला एक हेमाडपंथी जुनं मंदिर आहे शंखतीर्थ। आणि या शंखतीर्थ मंदिरावर सुंदर लोकेशन आहे, गोदावरी नदी आहे या बाजूला आणि नदीच्या बाजूला हे जे हेमाडपंथी मंदिर आहे या ठिकाणी तुम्ही शूट प्री वेडिंग साठी चांगलं करू शकता। निवांत वातावरण आहे, मोकळा परिसर आहे आणि हेमाडपंथी मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही शूट करता त्यावेळेस बॅकड्रॉप, कपलचं ड्रेसिंग आणि सॉन्गची थीम याला थोडंसं कंटिन्युअस असू द्या। कारण होतं असं की आपण वेस्टर्न टाईप किंवा इतर ड्रेस घेण्यापेक्षा प्री वेडिंग करता जर या लोकेशनला जर तुम्ही शूट करता असाल तर एक भक्तिमय सुरुवात जर तुमच्या सॉन्गमध्ये असेल तर खूप सुंदर होईल। आणि प्री वेडिंग करता या लोकेशनसाठी ठिकाण चांगलं आहे, ड्रेस चेंज करण्यासाठी आजूबाजूला जागा सुद्धा आहे, गोदावरी नदी आहे बाजूला, 2 मंदिर आहेत, एक महादेवाचं मंदिर आहे आणि एक भक्तिमय दुसरं एक मंदिर आहे। तर अशा ठिकाणी ज्यावेळेस शूट करतात त्यावेळेस कॉस्ट्युम म्हणजे तुमचं ड्रेसिंग, सॉन्ग सिलेक्शन आणि बॅकग्राऊंड, ज्यावेळेस हेमाडपंथी मंदिराचं तुम्ही बॅकग्राऊंड दाखवताय खूप मोठं असं बॅकग्राऊंड, तर नक्कीच तुमच्या डेथमध्ये म्हणजे इमेज आणि बॅकग्राऊंड याचा संदर्भ घेऊन थोडंसं संगीतमय थीम जर तुम्ही कन्सेप्ट तयार केली तर सुंदर शूट होतं। आणि प्री वेडिंग करता हे लोकेशन हेमाडपंथी लोकेशन असल्यामुळे सुंदर लोकेशन आहे। या लोकेशनवर तुम्ही सुरुवात जर केली प्री वेडिंगची तर बाजूला गोदावरी नदी आहे, गोदावरी नदीच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही एखादा शॉट्स तुम्ही घेऊ शकता आणि असं हे ठिकाण प्री वेडिंग करता खूप सुंदर आहे। तर जे काही प्री वेडिंग करणारे मराठवाड्यातले बंधू आहेत तर इतर लोकेशनला जाण्यापेक्षा जसं देगलूरा हॉटेलचं मंदिर आहे तसं या ठिकाणी हे जे हेमाडपंथी मंदिर आहे या हेमाडपंथी मधले जे रेखीव वर्क आहे, काम जे आहे बॅकग्राऊंडला जर असेल तर आणखी सुंदरसं शूट मध्ये खूप मोठा फरक पडू शकतो। मित्रांनो एक लक्षात ठेवा की शूट करते वेळेस आणखी काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, सर्वसाधारण आपण पाहतो की सॉन्ग सिलेक्शन कसं असलं पाहिजे, प्री वेडिंगची सुरुवात कशी असली पाहिजे, प्री वेडिंग मध्ये कॉस्ट्युम मेकअप कसं असलं पाहिजे, या गोष्टीवर सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे। आणखी एक महत्वाची गोष्ट की बरेच सिनेमॅटोग्राफर ज्या ठिकाणी चुकतात ती चूक म्हणजे अशी की लिप मुवमेंट, म्हणजे तुमचा कॅमेरा स्टील आहे, इमेज स्टील आहे असं होतं नाही। इमेज ज्यावेळेस मूव्ह असते त्यावेळेस तुमचा कॅमेरा गिम्बलवर किंवा हँडवर सुद्धा थोडासा लाईटली मूव्ह झाला पाहिजे। अनेक वेळा असं पाहण्यात येतं की इमेज स्टील आहे, कॅमेरा सुद्धा स्टील आहे आणि बॅकग्राऊंडला सॉन्ग चालतं किंवा गीत चालतं, तर थोडंसं ऑफबीट लागतं। तर अशा वेळेस थोडंसं काळजी घेणं जरुरी आहे। प्री वेडिंग मध्ये शूट करता वेळेस कपलला तुमचं डायरेक्शन देऊन थोडीशी मुवमेंट करा आणि गिम्बलनं तुमच्या कॅमेऱ्यात थोडीशी मुवमेंट असू द्या, तर थोडीसं त्या चालत्या बोलत्या चित्राला, चलचित्राला प्री वेडिंगला मजा येईल। पुरातन काळ म्हणजे इसवी सन पूर्व ज्यावेळेसही निजामकालीन राज्य होतं त्यावेळेस अनेक मंदिरावर हल्ले झाले। आपण थोडा रजाकाराचा काळ म्हणू या गोष्टीसाठी। माझ्यासोबत जयंत जोशी सर आहेत माझ्यासोबत आणि या शंखतीर्थ या मंदिराचा थोडासा इतिहास सर काय होतं ते पूर्व परिस्थिती अंदाजा त्यावेळेस? हे 11 ते 14व्या शतकातलं मंदिर आहे। मध्यंतरी मुघल काळात किंवा इस्लाम शासकामध्ये मंदिराची भयंकर मोठ्या प्रमाणात विटंबना होत गेली। ती विटंबना होऊ नये म्हणून स्थानिक लोकांनी त्या काळात नरसिंह मंदिरच पूर्ण मातीने बुजवून टाकले होते की जेणेकरून इथं काहीच अस्तित्व नाही असं दाखवायचा त्यांचा प्रयत्न असायचा। त्यामुळे आज आपल्या लोकांना निदान पुरातत्व खात्याच्या मदतीने, स्थानिक लोकांच्या मदतीने हे शंखतीर्थ आपल्याला माहिती झाले आणि आज आपल्याला त्याचा इतिहास परत उलगडला। इथे जवळच नदीच्या पात्रात महादेवाचं पुरातन मंदिर आहे आणि तिथे कुंड आहे, तिथे उजव्या याचे शंख सापडतात अशी पण एक आख्यायिका आहे। पण सध्या तिथे 40 फूट पाणी असल्यामुळे कोणीही जाऊ शकत नाही किंवा मंदिर सुद्धा तुम्हाला दिसत नाही। अशा प्रकारचं हे शंखतीर्थ आहे आणि याची पूर्व इतिहास मात्र आपल्याला अज्ञात आहे। आणि पुरातन काळातर्फे किंवा शासनातर्फे हा पुरातन इतिहास जागृत व्हावा। मध्ये शंखतीर्थ म्हणून 2-3 ठिकाणाला मानलं जातं, नाशिकमध्ये सुद्धा मानलं जातं। तसं सर या जे गोदावरीच्या पात्रामध्ये जे आहे जुनं मंदिर त्याचा इतिहास काय आहे, किती कसं? ते गोदावरीचं नाभिस्थान आहे आणि नाभिस्थळ म्हणून जो गोदावरी परिक्रमा त्या काळात करत होते त्यांच्यासाठी महत्वाचं आहे। इथून आपण गोदावरीची परिक्रमा उचलू शकतो आणि आपलं गोदावरी परिक्रमेचं स्वप्न पूर्ण करू शकतो। म्हणजे गोदावरीच्या पात्रामध्ये मध्य ठिकाणी आता सध्या पाणी आहे म्हणजे 30 ते 40 फूट खोल एक 11 फुटाचं जवळपास एक अंदाजा मंदिर आहे
आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये महादेवाची मूर्ती आणि एक 5-6 फुटाचा जे माणूस बसून त्या गाभाऱ्यात जाऊ शकतो अशी आख्यायिका नाही, वस्तुस्थिती आहे. पण कालांतरानं पाणी आणि पाण्याचा गाळ, गावातील लोक ज्यावेळेस पाणी ओसरतं त्यावेळेस हा गाळ काढतात आणि त्या मंदिराला दर्शनासाठी उघडं करतात. शासनाला विनंती आहे किंवा पुरातन खात्याला विनंती आहे की हा गोदावरीचा परिसराचं डेव्हलपमेंट किंवा सुधार तुम्ही ज्यावेळेस करतात निश्चितच त्या नरोबाचं मंदिर आहे किंवा ते जे महादेवाचं मंदिर आहे याचा विचार करण्यात यावा. येणाऱ्या काळामध्ये हे मंदिर थोडंसं उंच जर करण्याचा जर प्रयत्न केला तर हिंदू संस्कृतीला त्याचा सुद्धा लाभ मिळेल. जोशी सर, धन्यवाद, तुम्ही आम्हाला ही छोटीशी माहिती दिली. धन्यवाद. थँक्यू. भेटूया पुन्हा आणखी अशाच व्हिडिओमध्ये. हे शंकरतीर्थचं लोकेशन मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे, तर कधी आलात तर प्री वेडिंग करता जरूर या आणि थोडंसं शूट करा. बाय.